शुक बदलला मला एखादा एक्सपिरियन्स सांगा ना, आठवतो काय असा किस्सा सांगतेला असं? नाश्त्यासाठी दिंडी आलेली होती. तर दिंडीमध्ये आम्ही त्याचं पखवाज वाजून थोडं दाखवलं. पखवाज वाजवत होतात, भजन झालं, थोड्या वेळ भजन झालं. तर भजन झाल्याच्या नंतर लोकांनी त्याला बक्षीस दिलं. बरेच बक्षीस आले, त्याने गोळा केले आणि त्याच्या पखवादाला लावून ठेवले. मी लावून ठेवले पखवादाला आणि तो खेळत खेळत गेला, रथाकडे गेला. रथात गेला, त्यांनी नवीनच रथ घेतलेला होता. खाली असं फ्लॅट होतं जरा, तो चढला त्याच्यावर गेला आणि त्यांनी पाहिलं की त्याच्यात दक्षिणा पेटी ठेवलेली आहे. 2 दानपेट्या होत्या. दानपेटी होती त्याच्यामध्ये. कळलं. त्यांनी पाहिलं, माझ्याकडे आला, म्हणाला, आई माझं बक्षीस कुठे ठेवलेलं आहे? म्हटलं, आई तिथं पक्वदाला लावलेलं आहे, राहू दे. तुम्हाला काही बोलला नाही, गेला निघून. सगळ्या माणसांमध्ये ढकलत त्यांना बाजूला करत करत मधून गेला. त्याच्या पक्वदाचे सगळे पैसे काढले आणि गपचूप चप्पल घातली, निघाला, गेला, रथात चढला वरती आणि दानपेटीमध्ये सगळे पैसे टाकून दिले. म्हणजे त्याला आम्ही सांगितलं नाही, काही नाही. आम्हाला तिथल्या चोपदाराने सांगितलं की तुमचं बाळ आलं, त्यानं दानपेटीमध्ये सगळे पैसे टाकले. मग आम्ही विचार केला की जर आम्ही त्याला सांगितलं नाही किंवा त्याला कसं लागलं? त्याच्या स्वतःच्या मनाने कसं, काय मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की म्हणजे आम्हाला प्राऊड फील झालं की बुवा नाही, हे ह्या जन्मीचं नाही.